पहलगामवरून संपूर्ण पहलगाम हल्ला जो झाला संपूर्ण जगाचं लक्ष भारताच्या कृतीकडे आहे. पुढे काय केंद्र सरकार देशात सुद्धा संतापाची जागा काय केंद्र सरकार नेमकं काय निर्णय घेणार? एकतर हा विषय राजकारणाच्या पलीकडे आहे आणि म्हणून केंद्र सरकार जो काही निर्णय घेईल त्याच्यासाठी पूर्ण देशातले सगळे नागरिक हे पंतप्रधान आणि पूर्ण केंद्राच्या सरकारच्या बरोबर असणार आहोत. जी काही घटना घडली हे अत्यंत दुर्दैव आहे आणि त्याच्यावर सगळ्यांनी आपापलं मत व्यक्त केलंय. पण माझे व्यक्तिगत मत हेच आहे की आपण खोलापर्यंत जाणं गरजेचं आहे की कशामुळे घडलं. आजपर्यंत जो इतिहास सांगतो की नेहमी ह्या अतिरेकीने आर्मीच्यावर किंवा सर्व्हिसेसच्यावर पोलिसांच्यावर टार्गेट केलेलं आहे. पण पहिल्यांदा इतिहासात असं घडलंय या 75 वर्षात की त्यांनी पर्यटकांच्यावर हल्ला केलेला आहे. आता हे कोणाचं बघून केलंय का केलंय ह्याच्यावर ही चिंतेची बाब आहे. ह्याच्यावर सरकारने केंद्र सरकारने खोलपर्यंत जाऊन हे कसं घडलं का घडलं अतिरेक्यांनी तर केलंच पण हे का घडवलं कशासाठी केलेलं आहे ह्याचा पूर्ण अभ्यास करायला पाहिजे. आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की इथं सरकार कोणाचं हे महत्वाचं नाही पण शेवटी पंतप्रधान हे देशाचे असतात आणि जो ते निर्णय घेतील पूर्ण देशातली जनता ही त्यांच्यावर असेल. ही सध्याची परिस्थिती आहे. मात्र आपण जर बघितलं तर या सगळ्याला इकडून आता धार्मिक रंग येताना दिसतो. ज्या पद्धतीचा दावा केला जातोय की धर्म विचारून गोळ्या घातल्या गेल्या त्याला प्रतिदावा देखील केला जातो की तसं काही घडलेलं नाही. पण एकूण ज्या पद्धतीनं आपल्या देशामध्ये या पद्धतीने जे काही घडलं त्याकडे कसं बघतो? आता जे नेमकं तिथं काय घडलं किंवा सोशल मीडियात काय चाललंय याच्यावर बोलणं फार सेन्सिटिव्ह आहे संवेदनशील आहे. पण मला असं वाटतं की मी आणि काही वेगळं स्टेटमेंट करावं तिथं हे उचित नाहीये. आपण सगळे भारतीय लोक एक आहोत एक संघ आहोत आणि ज्यांना तिथं मारलं गेलेलं आहे ज्या क्रूर पद्धतीने मारलं गेलेलं आहे त्यांना सोडून चालत नाही. त्यांच्यावर कठोर ते कठोर कशी कारवाई करता येईल ह्याच्याकडं केंद्र सरकारने लक्ष केंद्रित करणं चिंतेची बाब आहे. चिंतेची बाब आहे. तिकडे मात्र पाकिस्तानमध्ये जे कोण मंत्री आहेत किंवा अति प्रमुख नेते आहेत ते आता युद्धाची भाषा करू लागलेली आहेत. याकडे आपण कसं पाहता? आता ज्या पद्धतीने ते हँडल करत असतील तर आपले सुद्धा लोक आपले सुद्धा एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्री असेल किंवा आपली मिनिस्ट्री असेल हे सुद्धा व्यवस्थित त्यांची सुद्धा व्यूहरचना काहीतरी असणार आहे. ग्लोबली सगळे जगातले नेते सुद्धा कसे आपल्या बरोबर राहतील त्याच्यात सुद्धा त्यांचं बोलणं निश्चित चालू असेल असं मला निश्चित वाटते. आणि ही काय वेळोवेळी दर एक 5-10 वर्षांनी ह्या सगळ्या घटना अशा घडायला लागल्यात आणि असं नुसतं आम्ही सहन करत बसायचं का असं होऊ शकत. या सगळ्यावर पवार साहेबांनी एक महत्त्वाचं विधान परवा केलं की या आधी देखील देशामध्ये अशा पद्धतीने हल्ले झाले मात्र त्यावेळी कधी धर्म विचारून हत्या केली असं कधी ऐकिवात आलं नाही. मग अशा पद्धतीच्या चर्चा आताच का होत आहेत किंवा अशा पद्धतीने मला वाटते की मी त्याच्यावर काही भाष्य करण्यापेक्षा सरकारने शेवटच्या घटकात पण जायला पाहिजे. सगळे व्हिडिओ फुटेज मिळू शकतात आणि वेगळ्या लाईननी कुठेतरी आपण विषय नेण्यापेक्षा मला वाटतं की सगळे भारतीय लोकांना वाईट वाटलं. सगळ्या भारतीय लोकांना वाईट वाटलं जे काही तिथं घडले. जो देशात राहतो तो भारतीय आहे आणि आपल्याला अधिकार सुद्धा केव्हा प्राप्त होतो जर आपण स्वतःला भारतीय म्हटलं तर आपण जर भारतात राहत असेल तर. आणि म्हणून भारतावर हा अटॅक आहे. हा अटॅक हा नुसतं कुठल्या ते एका कोणावर नाही हा अटॅक भारतावर आहे. आणि म्हणून माझी सरकारला विनंती राहणार आहे तुम्ही खोल जाऊन फुटेज बघा नेमकं काय काय झालेलं आहे. आणि माझ्यासारख्या व्यक्तींनी एक रिस्पॉन्सिबल सिटीजन एक रिस्पॉन्सिबल लोकप्रतिनिधी या नात्याने मी सोशल मीडियाच्या मुद्द्यावर किंवा सोशल मीडियामध्ये जे काय चाललंय त्याच्यावर मी प्रतिक्रिया देणं हे मला बरोबर वाटत नाही. या सगळ्या घटनेनंतर आता राज्यात काय भाष्य करणं
म्हणजे मी भाष्य करणं एवढं मी त्या खात्याचा मंत्री नाही किंवा काही नाही, पण नुसतं इझिली सोडून टाकणं हे सुद्धा चालणार नाही. आता 26 लोकांना ज्या पद्धतीने मारलं गेलेलं आहे त्याला शिक्षा व्हायलाच लागते, त्याबद्दल काही दुमत नाही. पण कशा पद्धतीने शिक्षा कशा पद्धतीने आपण त्याच्यावर म्हणजे अटॅक करायचं हे शेवटी सरकारचेच हे धोरणात्मक निर्णय असतील. पण करायला पाहिजे हे निश्चित. अनेक टप्पे अनेक सरकारने सुद्धा अनेक गोष्टी त्यांनी म्हणजे निर्णय घेतलेले आहेत, त्याचं त्यांनी अंमलबजावणी सुद्धा सुरू केलेली आहे. मला असं वाटतं की आमच्यापैकी कुणी काही बोलण्यापेक्षा आपण सरकारची भूमिका काय असणार आहे याच्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. सगळे सरकारने सगळ्या कलेक्टरेटला असेल किंवा मुख्यमंत्री असेल सगळ्यांना त्या सूचना दिल्या असतील नेमकं पुढे काय करायचंय. आणि नुसतंच कुठल्याही देशातला बेकायदेशीर माणूस भारतात राहू शकत नाही, कोणीच राहू शकत नाही. तो काय नुसतं ह्याच देशातला किंवा त्या देशातला कुठल्याच देशातला माणूस भारतात राहणं बेकायदेशीर नाही कुठल्याही देशात चालणार. एनसीईआरटीची जी पुस्तकं जी आहेत त्यामध्ये मुघलांची जी त्यांना काढून टाकलेली आहेत, त्याच्याऐवजी लाडकी बहीण असेल किंवा कुंभमेळा असेल अशा पद्धतीने मला माहित नाही, पण तसं केलं असेल तर काही बरोबर नाही. शेवटी मोगलांचा इतिहास औरंगजेब कोण होता हा भारत त्याला 27 वर्षात जमलं नाही. मराठ्यांचं साम्राज्य ताब्यात गेलं, इथंच तो मेला गाडला गेला. त्याला हा इतिहासच आहे ना, हा आपला पराक्रमाचा इतिहास आहे. म्हणजे त्याचं स्वतःच म्हणजे काय म्हणतात सुख संपत्ती सगळं दिल्ली सोडून आग्रा सोडून तो इथं आलाय, महाराष्ट्रात 27 वर्ष थांबलाय. केव्हा मराठ्यांना ताब्यात घेऊन त्याला जमलं नाही आणि इथं तो मेला, इथं त्याला गाडलं मराठ्यांनी. तर हा मोठा पराक्रम. हे लोक हे वाचायला पाहिजे आपण. हे जर आपण हा पानच काढून टाकलं आणि औरंगजेब पुसून टाकला तर शिवाजी महाराजांचा कोण शत्रू होता किंवा हिंदवी स्वराज्याचा कोण शत्रू होता माहित पाहिजे आपल्याला. आणि म्हणून त्याचा इतिहास लिहायलाच पाहिजे. पण तो इतिहास लिहायला पाहिजे की हा महाराष्ट्रात मेला, त्याला हिंदवी स्वराज्याच्या सगळ्या मावळ्यांनी त्याला इथं गाडलं. शिवाजी महाराजांच्या संभाजी महाराज असतील, ताराबाई राणीसाहेब असतील, राजाराम महाराज असतील, यांनी गाडलं. मग संताजी घोरपडे असतील, धनाजीराव जाधव होते, संताजी घोरपडे तर टेरर होते. म्हणजे ज्यावेळी राजाराम महाराज 9 ते 10 वर्ष जिंजी इथं त्यांचं मराठ्यांचं साम्राज्य चालत होते, जे संताजी घोरपडेंनी ज्या मोहिमी हाती घेतलेल्या ते म्हणजे घाबरून त्याचे संताजी घोरपडे आले. कोणाच्या विरोधात त्यांची लढाई असायचा, त्या मोगलांच्या विरोधात ना. हे सगळं हे लिहायला पाहिजे. मग आपण तो शब्दच काढला आणि गाळला तर आपला शत्रू कोण? हो आपला शत्रू होता, एवढा मोठा शत्रू होता तरी मराठी घाबरले नाही. मराठा साम्राज्य हे दुसऱ्या राजे लोकांच्या पेक्षा वेगळं साम्राज्य आहे, हे यायलाच पाहिजे. मी या मताचं आहे. हे राज्य शासनाचं किल्ल्याच्या बाबतीतलं धोरण आहे, अतिक्रमणाच्या बाबतीत धोरण आहे. 31 तारखेपर्यंत सगळे अतिक्रमण निघावे आणि म्हणून मी त्यांना कोट केलेलं आहे की तुम्हीच हे अतिक्रमण हटाव. हे मोहीम तुम्ही घेतलेली आहे 31 मे पर्यंत, तुमचेच वाक्य ते तुम्हाला लागू आहे एवढंच मी सांगितलं. मी काय अल्टिमेटम दिलं नाही. मला सुद्धा कल्पना आहे की एक गोष्ट अशी आहे की ती 1936 ला बसवलेला तो वाघ आहे, दंतकथातून तयार झालेला, कुठला काही संबंध इतिहासाचा. त्याला काढायचा असेल त्याला समिती स्थापन करायचं आहे. समिती स्थापन झाल्यानंतर सगळ्या वैचारिक केडर मधले जे काही इतिहासकार त्यांना बोलवावं. मी मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही कमिटी स्थापन करा आणि कमिटी स्थापन झाल्यानंतर हा वाघ्या पुत्र त्याचा काही संबंध नाहीये. हा तुकोजी होळकर महाराजांनी मदत केली का? तुकोजी होळकर महाराजांनी निश्चित मदत केली, पण शिवाजी महाराजांच्या समाधीला केली. त्यांनी त्या वाघ्या कुत्र्याला केली नाही. स्वतः बाबासाहेब पुरंदरे म्हणतात ही दंतकथा आहे. दंतकथेतून काय म्हणतात की तिथं त्यांचा कुत्रा मेला होता. कोणाचा? तुकोजी होळकरांचा महाराजांचा कुत्रा मेला होता म्हणून पैसे त्यांना द्यायचे होते शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी. पण ते वाया देऊ म्हणजे कुत्र्याची समाधी करा, माझ्या कुत्र्याची काही समाधी करा आणि तुम्ही उभा करा आणि पैसे शिवाय राहिलेले पैसे तुम्ही समाधी वापरा. कशाला घाबरतील हे? तुकोजीराव होळकर महाराज त्यांना ते कोणतरी केळकर त्यांनी झाले ते घाबरत होते ब्रिटिशांना, म्हणून त्यांनी वाया कुत्र्याच्या माध्यमातून तिथं समाधी उभा केली, राहिलेले पैसे समाधी. कृष्णराव केळुसकरांनी
पुस्तक जे लिहिलं शिवाजी महाराजांचं स्मारक ग्रंथ ते शाहू महाराजांनी फंडिंग केलेलं आहे आणि त्याचं इंग्लिशचं म्हणजे ट्रान्सलेशन ते तुकोजी होळकर महाराजांनी इंग्लिशमध्ये करून गेलं. पूर्ण देशात ते पुस्तक पाठवलं त्यांनी, जगात ते पुस्तक पाठवलं. मग कशाला घाबरतील? पुण्याच्या अनेक संस्था ज्या उभा राहिलेल्या आहेत, जिथं आपण जे आता शिवाजी मिलिटरी स्कूल म्हणतो, त्यांचा स्वतःच्यात हातभार आहे तुकोजी होळकर महाराजांचा. उलट माझं असं म्हणणं आहे, इथं परत धर्म करण्यापेक्षा ते वाघ्या कुत्रा इथनं हलवायला पाहिजे आणि तिथं सोनेरी अक्षरात लिहायला पाहिजे कुणी मदत केली शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी. म्हणजे त्यावेळीचं तत्कालीन सरकार असेल, पुरातत्व खातं असेल, तुकोजीराव होळकर महाराज, लोकांना समजून दे ना. त्या कुत्र्यातनं काय समजणार आहे? आणि अशी दंतकथा केली त्या कुठल्या राज संन्यास नाटकात यांनी उडी मारली. मग वाघ्या कुत्र्याने नव्हता तो उडी कशाला मारल त्यांच्या चित्तेत? तर हा विषय मी परत घेणार आहे. मध्यंतरी हे सगळे गृहमंत्री ते सगळे रायगडला आले होते. मी भेट मागितली आहे मुख्यमंत्र्यांची, लवकर देतील आणि दिली की हा विषय मी परत घेणार.